हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी विरोधक आक्रमक भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळतात। सकाळीच आपण बघितलं अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ हा ट्विट केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा पैशाचा बॅग भरलेली असताना हा व्हिडिओ आलेला आहे। आपल्यासोबत मनीषा कायंदे, आपण थेट त्यांच्याशी बोलूया। ताई, काय सांगाल? अंबादास दानवे यांनी ट्विट केले आहे, व्हिडिओ समोर आलेला आहे, काय सांगाल? हा एआयचा जमाना आहे। त्याच्यामध्ये स्वतः महेंद्र दळवी यांनी समोर येऊन माध्यमांसमोर बाईट दिलेला आहे आणि आजकाल सोशल मीडिया आणि एआय हे कॉम्बिनेशन हे कोणालाही कोणाचंही काही तोडमरोड करू शकतं आणि शिवसेनेच्या आमदारांना कुठूनही पैशाच्या विषयावरून बदनाम करायचं हे यांचं षडयंत्र आहे। शिवसेनेच्या आमदारांना आम्हाला संघर्ष करायची सवय, शिवसेना आणि संघर्ष हे आमच्या पाचवीला पूजलेलं आहे आणि त्यामुळे असल्या गोष्टींना आम्ही घाबरत नाही, आम्ही सामोरे जाऊ। शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पैसे नाहीत, पण या ठिकाणी बंडल यांच्याकडे आहेत असं देखील या ठिकाणी बघा, त्यांच्याकडे मुळात आता ना अधिवेशनात काही विषय राहिला नाही, कारण एकतर आणि दुसरं म्हणजे विरोधी पक्ष नेतेपद नाही, हे विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्यासाठी हा आटापिटा आहे। ताई, त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी याचं उत्तर द्यावं, कारण की आपण या अगोदर भेटत संजय शिरसाट यांचा व्हिडिओ समोर आणलेला होता आणि या ठिकाणी मनसे देखील आक्रमक झालेली पाहायला मिळते। पीडब्ल्यूडीचा व्हिडिओ संदीप देशपांडे यांनी ट्विट केलेला आहे। बघा, आता मनसेने खरं तर स्वतःच ते काय त्यांची स्थिती काय ती बघावी। मुळात म्हणजे त्यांनी आता विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा मुलगा स्वतः राज ठाकरेंचा हा देखील हारला, त्यांनी त्यांच्या संघटनेकडे जास्ती लक्ष दिलं पाहिजे। निवडणूक येते म्हणून असे व्हिडिओ आणले जातात। हो, मुद्दामूनच आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच आहे। मागे शिरसाटांचा असा काहीतरी व्हिडिओ आणला, त्यामुळे हे कुठे ना कुठे पैशाला घेऊन शिवसेनेच्या आमदारांना बदनाम करण्याचे विषय। काही एकी ठिकाणी आता आदित्य ठाकरे देखील म्हणतात की 22 आमदार फुटणार आहेत। ज्या प्रकारे शिवसेना फुटली, आता 22 आमदार हे शिंदेचे फुटणार आहेत। आता काय त्यांच्याकडे मुद्दा राहिलेला नाहीये, तर त्यांचे पण आमदार हा त्यांच्या आमदाराला कुठेतरी संकेत असेल की बघा आमचं तुमच्यावर लक्ष आहे, असं कुठेतरी त्यांना संकेत द्यायचा असेल। विरोधी पक्षनेता मिळत नाही अद्यापही, काय सांगाल? कारण की आक्रमक भूमिका अद्यापही बघा, त्यांच्याकडे संख्याबळ नाही आहे, लोकांनी त्यांना इतकंही संख्याबळ दिलं नाही की त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळेल आणि त्यामुळे ही सगळे हे जे निदर्शनं आणि काहीतरी व्हिडिओ रिलीज करणं हा सगळा त्यासाठीच खटाटोप आहे। हा खटाटोप आहे असं मनीषा कायंदे यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीचा मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।